मेरे बंधु और भगिनीनों, आज मैं आपको श्री गुरु चरित्र अध्याय 42 इसका कथन करने वाला हूँ। गुरु चरित्र अध्याय 42 में अनंत व्रत के महात्म्य का वर्णन है। यह अध्याय हमें सिखाता है कि अनंत व्रत करने से भक्त को सभी तरह के कष्टों से मुक्ति मिलती है और उसे जीवन में सभी सुख समृद्धि प्राप्त होती है। इस अध्याय में हम देखते हैं कि कैसे एक ब्राह्मण को अनंत व्रत करने से सभी तरह के कष्टों से मुक्ति मिली और उसे जीवन में सभी सुख समृद्धि प्राप्त हुई। ब्राह्मण बहुत गरीब था और वह अपने जीवन में बहुत दुखी था। वह गुरु के पास आया गया और उसने मदद मांगी। गुरु ने ब्राह्मण को अनंत व्रत करने की सलाह दी। ब्राह्मण ने गुरु की आज्ञा का पालन किया और अनंत व्रत किया। अनंत व्रत करने के बाद ब्राह्मण के सभी कष्ट दूर हो गए और उसे जीवन में सुख समृद्धि प्राप्त हुई। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। श्री गुरु म्हणती द्विजासी, या अनंत व्रत महात्म्यासी, तुआ पुसिले आम्हासी, पूर्वी बहुता आराधिले, युधिष्ठिर पंडूसूत त्याने केले हेची व्रत, राज्य लाधला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम। ऐसे म्हणता द्विजवरू, करिता झाला नमस्कारू, पूर्वी राजा पंडुकुमारू, आणिक राज्य केविला हले। श्री गुरु म्हणती द्विजासी, होते राज्य पांडवासी, द्यूत कर्म कौरवासी, करुणी राज्य हरविले। मग निघाले वनांतरा, कष्टत होते वर्षे 12, ऐसे तया युधिष्ठिरा राज्य गेले परीसा। तया घोरारण्यात युधिष्ठिर देखा बंधू सहित, असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्री हरिसी। समस्त राज्य सांडूनी वास केला तेही वनी, कौरवी कपट करोनी नाना परी विघ्ने केली। सत्व टाळावयासी पाठविले दुर्वासासी, त्यासी येऊनी ऋषिकेशी रक्षितसे परीसा। नाना तीर्थे नाना व्रते आचारिले, तेथे बहुते कष्टातादी अति उन्नत निर्वाण रूप होनिया। भक्तवत्सल नारायण त्यांचे कष्ट ओळखून आला तेथे ठाकून, जेथे होते पंडुकुमार। कृष्ण येता देखोनी धर्मदाय लोटांगणी, दंड प्रमाण करुनी वंदिता झाला तैवेळी। आपुले केश मोकळी झाडीत तसे कृष्णचरण धुळी, देशकार करुनी तैवेळी वंदितसे विनयसी। अर्धपाद्य देऊनी गंधाक्षता लावणी, जी का फुले होती राणी त्याने पूजा करीतसे। पूजोनिया भक्तीसी विनवितसे परियेसी, जय जय जी ऋषिकेशी भक्तवत्सल कृष्णनाथा। जय अनंता नारायणा, भवसागर उद्धारणा, कृपाळुवा लक्ष्मी रमणा, शिरब्धी शयना वासुदेवा। परमात्मा परमज्योती तुझी करिसी उत्पत्ती स्थिती, लय करिसी तुझी अंती, त्रैमूर्ती तुझी देवा। तुझी विश्वासाचा जिव्हाळा होऊनी रक्षिसी सकळा, वास तुझा सूक्ष्म स्थूळा, अणुरेणू तृण काष्ठी। नमन तुझे चरणासी त्रिगुणात्मका हरिकेशी, रजोगुणे सकृतृष्टीसी त्वांची देवा रचयेती। दुष्ट निग्रह करणे साधू जना रक्षणे, ऐसी वेद पुराणे बोलताती प्रख्यात। फेडावया भूमिभार केला तू अवतार, जड दाहला युधिष्ठिर तरी का तुवा ठेविला। आपले प्राण आम्हासी म्हणून जगीवनीसी, पाठवून अरण्यासी कष्टविले नाना परी। तुझी कृपा होय ज्यासी, कष्ट कैचे होती त्यासी, उपेक्षिणे आम्हासी अरण्यात ठेविले। तुझा वाचणे आम्हासी आता सांगे कवणापासी, जरी आम्हा उपेक्षिसी काय कांक्षा जीवाची। इतुकी यावरी
भीमसेन येऊनी घरी श्रीकृष्ण चरण स्वामी आम्हासी काशीन का अपेक्षा करीतोसी. धनंजय ते वेळी वंदितसे चरण कमळी विनवितसे करुणा बहाळी. कृपाळुवा मुरारी तुझ्या कृपादृष्टीसी होतो आम्ही अरण्यवासी. घडले कष्ट छायासी उबगलो स्वामी बहुत आता आमचे कष्ट हरण. पांडवांचा तुझी प्राण ब्रीद राखेगा नारायणा म्हणतसे ते वेळी. मातृदेवीचे कुमर करुनिया नमस्कार द्रौपदी सहित पुरस्सर पातळी वंदिती ते वेळी. तू आमचा कैवारी आम्ही असो अरण्य घोरी आमचा बंधू राज्य करी काय उपाय आम्हासी. तुझे सारखे असता छत्र आम्हा कष्ट अपरिमित कवणे प्रकारे स्वस्थ चित्त राज्यप्राप्ती आम्हासी. कैसा पाव आम्हासी सांगा स्वामी ऋषिकेश ऐसे म्हणता कृष्णासी कृपा तुझे मनात. कृष्ण म्हणे पंडुस्ता सांगेन तुम्हा एकव्रता तात्काळ प्रसन्नता राज्य होय तुम्हासी. व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात हे आचरावे तुम्ही त्वरित राज्य होईल तुम्हासी. आता सांगेन तुम्हासी अनंत कवण म्हणसी सर्वा ठाई आपण वासी अनंत नाम आम्हासे. कला काष्टा मुहूर्त आपण दिन रात्री सर्व शरीर दान. पक्ष मास वर्ष आपण युग कल्प आदी करोनिया. अवतारलो मी नारायण भूभार उतरावया कारण. दानव दुष्ट निवारणा जन्म झाला वासुदेव कुळी. अनंत मीच जाणसी संशय नदरी मानसीच. त्रैमूर्ती मीच सर्वांशी ब्रह्मा विष्णू महेश्वर. आपणची सूर्य शशी देखा चतुर्दश भुवने मीची ऐका. अष्टवसू आहेत जे का द्वादशार्क आपणची. रुद्रस्ती एकदशा सप्त समुद्र पर्येस ऋषी सप्त अस्ति विशेष. पर्वतादी नदी आपणची. जितके वृक्ष आहेत क्षिती आकाशी नक्षत्र दिसती. दाही दिशा आहे ती ख्याती भूमी आपण म्हणे कृष्ण. अस्ति सप्त पाताळ भूर भुर्वादी लोक सकळ. अणु रेणू तृण काष्ट सकळ विश्वात्मा आपणची. न करे संशय युधिष्ठिरा अनंत म्हणजे मीची निर्धारा. विधीपूर्वक पूजा करा व्रत तुम्हासी बर्वे असे. विनवी युधिष्ठिर कर जोडूनी सांगा स्वामी विस्तारोनी. व्रत असे कवण विधानी कवणदान कोणे परी. करावे व्रत कवणे दिवशी विस्तारोनी सांगा आम्हासी. पूर्वी कवणे आचारिलेसी निरूपावे दातारा. कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी तुवा पुसले आम्हासी. शुक्ल पक्ष भाद्रपद मासी चतुर्दशी परियेसा. आराधावे अनंतासी त्वरित राज्य तू पावसी. पूर्वी कवणे केले म्हणसी सांगेन का तत्पर. असित पुरा कृत युगेसी सुमंतु नाम द्विजपरियेसी. उत्पन्न झाला वसिष्ठ गोत्रासी भृगुकन्या दीक्षा नामे. तेची झाली सुमंताची भार्या पतिव्रता औदार्या. कन्या झाली तिसी सुतनया नाम तिचे सुशीला. वर्तता ऐसे एके दिवशी झाले प्राप्त दैव वशी. सुमंतू पत्री पंचत्वासी पावली कलेवर सोडोनी. सुशीला कन्या सुमंता घरी नित्य भक्ती सदाचारी करीत असे विचित्री. सर्व मंगल स्वरूप गृह शोभा करी बहुत. नाना पत्रे तोरणे करीत पंचवर्ण चूर्ण मिश्रित रंगमाळा सहित देखा. सात्विकादी शंख पद्मेसी नित्यलिही मनो वाक्याय करामेसी. नमस्कारी मनोधर्मेसी देवतार्चन सोपस्कार करी. सुमंतुसी भार्या हिनत्व झाले समस्त कर्म राहिले. पुनः संघान पाहिजे केले म्हणून नारी आणिक केली. तिचे नाव असे कर्कशात दुःशीला आचरणी परियेसा. नित्य कलह करी बहुवसा कन्या सवे देखा.
सुशील कन्या उपवर झाली, सुमंतू चिंती वेळोवेळी, अशी एकदा वर मिळेल जवळी, कन्या ध्यान करीन म्हणे. ऐसे चिंतता एके दिवशी, तेथे आला कौंडल्य ऋषी, विचारता कन्येसी सुमंते अंगीकार केला. कन्यादान गृह्योक्तेसी, देता झाला कौंडिन्यासी, मिळून होते 2 मासी, आषाढ आणि श्रावण. कन्या माते ते चाहले वैर, पत्निकाचा हाची विचार, कौंडल्य पुसे सुमंता सत्वर, जाऊ आश्रमा आणि काठाया. सुमंतू बहु दुःख करी, म्हणे स्त्री नवे माझी वैरी, कन्या जाईल आता दुरी, कैकी पापिणी वरिली म्या. शांत पत्नी नाही ज्याचे घरी, त्यासी अरण्य नाही दुरी, एक स्वामी संसार सागरी बुडालो. नवचे माझे कर्म तापसा, न एके बोल हे कर्कशा, कन्या असता घरी संतोषा, नित्य दर्शन जा माता. ऐसी सुमंतू चिंता करी, कौंडिल्य ऋषी त्यासी वारी, दोघे तापसी एका घरी, असो नये धर्महानी. जाऊ आम्ही आणि स्थाना, तप करू अनुष्ठाना, भेटी होईल पुन्हा पुन्हा, जवळीच करू आश्रम. सुमंतू म्हणे कौंडल्यसी, आणि करावे 12 दिवशी, सर्व सिद्धा त्रयोदशीसी, प्रस्थान तुम्ही करावे. सुमंतूची विनंती ऐकून आणि करायले 13 दिन, मुहूर्त प्रस्थान करून येरे दिवशी निघाले. सुमंतू म्हणे कर्कशेसी, कन्या जाय पती सरसी, भोजन द्यावे जामातासी, प्रिही गोधूमान्न दे म्हणे. पती सांगता काय केले, धावता आपण घरात गेली, कवाडा घालुनी दृढ खिळी, पाषाण रचिले द्वारगटा, काही केलिया नुगडी द्वार. सुमंतू विनवे आकळी शिर, सुशीला कन्या धरी कर, म्हणे जाऊ तैसेची. पाहू गेला स्वयंपाक करा, पोता गोधूम करा, देता झाला कन्यावरा, निरोप दिला दोघांसी. दोघे बैसोनी रथावरी, निघाला कौंडिल्य संतोष करी, मध्यान्ह काळी नदी तिरी, अनुष्ठाना उतरला. ऋषी बैसला अनुष्ठानी, सुशीला होती रथस्थानी, तिरी पाहतसे गहनी, स्त्रिया समुदाय बहु असे. रक्तांबर वस्त्रेसी, परिधान केले बहुअसी, व्रत म्हणती चतुर्दशी, कलश पूजती पृथक पृथक. म्हणून हळूहळू सुशीला गेली तया सुवासिनी जवळा, कुसती झाली वेल्लाळा, काय होत करिता तुम्ही. स्त्रिया म्हणती सुशीलेसी, अनंतव्रत असे प्रियसी, पूजिता होय तात्काळेसी, सकळाभिष्ट पावती. सुशीला म्हणे नारीसी, कवड विधान सांगा आम्हासी, कृपा करुणी विस्तारेसी, निरूपावे ओ माते. समस्त नारी मिळवणी, सांगता ती विस्तारोनी, ऐक सुशीले बैस म्हणूनी, आद्यतेसी निरोपिती. भाद्रपद शुक्ल चतुर्दशी, व्रत करावे प्रियसी, अनंत नाम ख्यातीसी, सांगेनी तुझ ऐक पा. रक्तपट्ट सूत्रेसी, अनंत करवा चतुर्दश ग्रंथीसी, घेऊन यावे नदीसी, स्नान करावे शुचीने. दिव्यांबर परिधानी, हळदी कुंकुम लावणी, आणावे कलश नूतन दोनी, गंगा यमुना म्हणून या. उदक भरोनी तयात, पंचपल्लव रक्त सहित, घालुनी पुजावे त्वरित, षोडोपचारे करुनी. नाना प्रकारे आरती करावी गंगा यमुने प्रती, मग पुजावे दर्भग्रंथी, शेषरूपे करोनिया. दोन्ही कलशावरी देखा, नूतन वस्त्र ठेवावे निका, पद्म न्यावे अष्टदलिका, कलशावरी ठेवावे. तया कलशापुढे देखा, शंख पद्म घालावे अनेका, पंचवर्ण चूर्ण देखा, रंगमाळिका घालाव्या. शेष पुजावे दर्भाचे, षोडोपचारी वाचे, ध्यान करावे विष्णूचे, शेषशाही म्हणून या. सप्तपणीने शेषासी, सदा विष्णू तयापासी, याची करणे नाम तयासी, अनंत ऐसे करावे ध्यान. पिंगलाक्ष चतुर्भुजेसी, शंख पद्म सख्य करेसी, चक्र गदा वाम हस्तेसी, ऐसा मूर्तीचे ध्यान करावे.
ओम नमो भगवते मंत्रेसी षोडोपचाराद्वारे गर्भग्रंथीसी आणोनी नवे दोरेसी ध्यान करावे मग तेथे अनंत गुण रस्त्राय मंत्रेसी नवे दोरे ठेवावे कलशेशी पूजा करावी पुरुष सुक्तेसी अतो देवा मंत्रे सहित षोडोपचार जोनी संसार गौवरेती मंत्रे बाधा करदक्षिणी नमस्ते वासुदेव मंत्रेणी जीर्णदूर विसर्जावा दाताचे विष्णू भगवान म्हणत वाण द्यावे गोधूम धृत प्रस्थासावे परिमित सगुड सफल द्यावे वाण अपूपादी पाय सांनेसी सद दक्षिणा तांबुलेसी अर्धे द्यावे ब्राह्मणासी अर्घे आपण जेवण करावे ऐसे 14 वर्ष देखा व्रत आचरावे विशेषा उद्यापन करावे निका चतुर्दश कर्ष द्यावे ब्राह्मण भोजन करुनी भक्तीने करावे उद्यापन कामना होईल संपूर्ण चतुर्विध पुरुषार्थ ऐसी सांगती सुशीलेसी व्रत आचरियो त्वरितेसी आजी असे चतुर्दशी व्रत करी अम्हासव समस्त मिळवणी तिसी तंतू देती अनंतासी गाठी बांधते चतुर्दशी व्रत करी आम्हा मसवे कोंडा होता गोधुमाचा आणूनी देती अर्धवाचा वाण देऊनी सुवाचा निरोप घेतला स्त्रियांचा समस्त स्त्रियांशी वंदिली आली आपुले रथाजवळी अनुष्ठान होता ऋषी तैवेळी आला आपुले स्त्रियेपासी चला म्हणून पुढे निघाली दोघे बैसुनिया रथी जाता पुढे नगर देखती अमरावती ऐसे देखा नगर लोक सामोरे येती चला स्वामी ऐसे म्हणती तुम्ही या नगरा अधिपती तपोनिधी म्हणती लोक नाना समारंभे देखा नागरी प्रवेशले दंपती एका ऐश्वर्य भोगिले बहु सुखा श्री मदनंत प्रसादे ऐसे करी दिवसवरी होता कौंडिल्य सहनारी बैसला असता संतोष करी देखता झाला अनंताशी ऋषी पुसे स्त्रियेशी काय बांधिले हस्तमुळेसी वश्य करणे आम्हासी रक्ता दोरा बांधिला सुशीला म्हणे व्रतारासी अनंत दोरा परियेसी याची या प्रसादे आम्हासी अष्टैश्वर्य प्राप्त झाले म्या जे दिवशी व्रत केले तेने तुवा दैव आले आम्हा अनंत प्रसन्न झाले म्हणून बोले सुशीला ऐसे वचन ऐकुनी कौंडिल्य कोपे प्रज्वाळला म्हणी दोरा हिरुनी घेऊनी अंडीकुंडी सांडिला मग म्हणे कैचा श्रीमदानंत म्या तप केले से बहुत तेने ऐश्वर्य कृतार्थ प्राप्त झाले अम्मासी वशीकरण केले अम्मासी दोरा बांधला अनंत म्हणसी रागे करुनी कौंडिल्य ऋषी अग्नीमध्ये घातला दोरा हा म्हणून सुशीला म्हणी धावत गेली अग्निस्थानी काढोनी क्षीरस्त्रपणी केली देखा दोरकामी अनंत क्षोम दोषेसी अष्टैश्वर्य गेले तत्क्षणेसी दारिद्र्य झाला प्रियसी द्विजवर कौंडिल्य देखा नागरी झाले सर्व शत्रू गोधनादी आभरण वस्तू समस्त नेले तस्करे दारिद्र्य आले तत्काळी गृहदग्ध झाले देखा उरले नाही वस्त्र का अवकृपा होता श्रीमद अनंत का सर्व गेले तत्क्षणी मग विचारी मानसी म्हणे अनंत रुसला आम्हासी वाया घातले अग्निसी मदांदे मज वेष्टिले करीनाथाने मयक जेव्हा भेटेल लक्ष्मीनायक श्रीमद अनंत दर्शने सुख अन्नोदक घेईन मी म्हणून निर्वाण करोनी निघे तो अरण्य होनी भार्या सहित कौंडिल्य मुनी निघता झाला परियेसा हा अनंत म्हणत जात असे अरण्यात तव देखता वृक्षच्युत पुष्पका फळे भरला असे कीटकादी पक्षी जाती कोणी त्यासी नातळती कौंडिल्य पुसे तया प्रती तुवा अनंतासी देखले की
वृक्ष म्हणे ब्राह्मणासी दृष्टीनं पडेची आम्हासी तुवा जरी देखिले त्यासी तरी आम्हा निमित्त सांगावे. ऐसे कोणी पुढे जाता धेनू देखिली वत्स सहिता हिंडतसे तृणात तोंडी वृक्षावया. द्विज म्हणे धेनुसी जरी तू अनंत देखिले श्री कृपा करुणी सांगा आम्हासी. धेनू म्हणे तया ते मी नाही देखिले अनंतासी तुम्हा भेटी होईल जरी त्यासी. माझ विषयी सांगायसी अवस्था आम्हा घडली असे. ऐसे कोणी तुझ्यावर पुढे जाता देखिला ऋषभ थोर त्यासे पुसले मुनीवर तू अनंता ते देखिले की. गोस्वामी म्हणे तयासी नेणो अमित अनंतासी जरी तुवा देखिलासी आम्हाविषयी विनवावे. पुढे जाता कौंडिल्य मुनी सरोवरे देखिली दोन्ही उदक मिळाले अनन्य हंसादी पक्षी न सेविती. कमळ कुमुदादी पुष्पेसी मिरविती सरोवरेसी द्विज पुसे तयासी अनंतासी देखिले म्हणून. सरोवरे म्हणती तयासी नेणो कैचा अनंत पुसुसी भेटी होईल जरी तुम्हासी आम्हा निमित्त सांगावे. पुढे जाता द्विजेवर देखिले गर्दभ कुंजर पुसत असे तया विचार न बोलती त्या द्विजासी. निर्वाण झाला तो ब्राह्मण त्याजू पाहे आपला प्राण अनंता अनंता म्हणून धरणीवरी पडी येला. इतका अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी जवळी आला परीकरी उठी उठी म्हणत असे. काय विप्रा पुसतोसी श्रीमद अनंत कोठे आहे विचारिसी. दाखवीन चाला महासरसी म्हणून धरितला उजवा कर. उठवणी कौंडिन्यासी घेऊन जाता अरण्यासी नगरी जावली पूर्वीत जैसी महदाश्वर्य पाहतसे. घेऊन गेला नगरात सिंहासन रत्न खचित नेऊन तिथे बसवीत आपण दाखवी निज रूप. रूप देखनी कौंडिन्य स्तोत्र करी अति गहन चरणी माथा ठेवून विनवतसे कर जोडून. नमो नमस्ते गोविंदा श्रीवत्सला चिदानंदा तुझे स्मरणार्थे दुःख मदा हरवून जाती सर्व पापे. तू वरेण्य यज्ञ पुरुष ब्रह्मा विष्णू महेश तुझे दर्शन मात्रे समस्त दोष हरून जाती तत्काळी. नमस्ते नमस्ते वैकुंठासी नारायण लक्ष्मी विलासी जगद्व्यापी प्रतिपाळीसी अनंत कोटी ब्रह्मांड नायका. पापी आपण पापकर्मी नेणो तुझी भक्ती धर्मी पापात्म पाप संभवामी क्षमा करी गा दातारा. तुझं वाचूने आपण अन्यथा दैवत नेणे याची करणे धारिले चरण शरणागत मी तुझा. आजी माझा जन्म सफळ धन्य झाले जीवन केवळ तुझे देखिले चरण कमळ भ्रमर होऊन वास घेतो. ऐसे स्तविले कौंडिन्यानी ऐकून प्रसन्न झाला तत्क्षणी भक्तजना चिंतामणी वरत्रय देता झाला. धर्मप्राप्ती दारिद्र्य नाशन शाश्वत वैकुंठ भवन ऐसा वरद दिला नारायणे ऐक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे. कुसती द्विजय विनवी देखा म्या देखिले आश्चर्य एका अरण्यात वृक्ष एक महाफलित आम्रसे. त्याचे फळ पक्षी जाती कोणी प्राणी नाताळती पुढे येता मागुती देखती सवत्स. तृण असे तेथे प्रबळ त्याचे तोंडाने केवळ आणिक देखली निर्मळ सरोवरे दोन्ही तेथे अनन्य एकमेका मिळाले होते तेथे उद्रक. पुढे पाय पूर्व एक ऋषभ एक मनोहर त्याचे सुखातने ग्रास्त सर्व काळी वनवास. पुढे देखील सुरस कुंजर एक मदोन्मत सर्वे एक गर्दभासी देखिले स्वामी मार्गेसी. पुढे येता संधीसी देखिला ब्राह्मण न कळे याचा अभिप्राओ विस्तारोनी निरोपाओ. जगन्नाथा केशवा म्हणून चरणी लागला. कृपानिधी नारायण सांगत असे विस्तारेन एक भक्ता कौंडिन्य वृक्ष तुवा देखिला. पूर्व होता तुझेवर त्यासी येती वेदशास्त्र उन्मत्तपणे गर्वे थोर शिष्य वर्गान सांगेची. त्या पापास्तव वृक्ष झाला तुवा देणेशी देखिले पूर्वी भूमी निष्फळला दिली होती ब्राह्मणासी. देखिला तुवा ऋषभ एक पूर्वी
विप्र महाधनिक केले नाही दानांदिक त्याने पापे ऐसी गती सरोवरे तुवा दोन्ही देखली म्हणती नैनी पूर्वी होत्या दोघी बहिणी घेतले दान आपणात खरं म्हणजे तुझा क्रोध कुंजर तोची मदांध झाले तुझे मन शुद्ध भेटलो ब्राह्मण आपणची जे जे तुवा देखिले त्या समस्ता मुक्ती दिले अखिल ऐश्वर्य भोगी वहिले अंती जाय स्वर्गासी तुवा करियो तेथे वासी नक्षत्रात पुनर्वसू ऐसा वर्धिता हर्षू झाला तया कौंडिन्य ऐसे कलाधोनी राज्य केले बहुदिनी अंती गेला स्वर्गभूनी ऐकराया युधिष्ठिरा ऐसी कथा धर्मासी सांगितली तै ऋषिकेशी आचारिले भक्तीसी अनंतव्रत तै वेळी श्री गुरु म्हणती तुझ्यासी सांगती व्रत ऋषिकेशी आचारिता तत्क्षणेशी राज्यपद पावले आणि कहीची भूमीवरी व्रत केले ऋषेश्वरी आचरावे नरनारी लादेचारी पुरुषार्थ व्रतामध्ये थोर व्रत प्रख्यात असेनंत तुवा बांधावे सतत तुष्टा तुझ्या ज्येष्ठ सुताशी व्रत कौंडिल्य आचरता अखिल सौख्यला लादला आचारावे त्या व्रताला नंत पुण्य असे जाणा तुमचे गोत्र कौंडिल्य करिता जोडेल बहुपुण्य आमचा निरोप कारण व्रत तुम्ही करावे ऐसे गुरु निरोपेसी व्रत केले संतोषी पूजा केली श्री गुरुसी नाना परी अवधारा निरांजन बहुवसी नित्य नृत्य वाद्येसी पूजा करती श्री गुरुसी भक्तिभावे करोनिया आराधना ब्राह्मणासी भोजन करविती श्री गुरुसी आनंद झाला बहुवसी श्री गुरुमूर्ती संतोषले येणोपरी श्री गुरुसी आराधनी संतोषी गेला आपले ग्रामसी एक शिष्या एक चित्ते विप्रजोका सायन देवा कलत्र पुत्र पाठवी ठावो मागुती आला आपण पहावो श्री गुरुचरण सेवेसी राहोनिय श्री गुरुपासी सेवा केली बहुवसी ऐसे तुझे पूर्वजासी प्रसन्न झाले श्री गुरु सिद्ध म्हणे शिष्यासी येणे परी तुम्हासी निदान लावला प्रियसी श्री नरसिंह सरस्वती गुरु म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर लाधीचारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्रीमद अनंत व्रत महिमा वर्णनम नाम द्विचत्वारि अध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणम् अस्तु श्री गुरुदेव दत्त।